36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जगाला प्रेम पावे स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी सामाजिक प्रतिष्ठान खरबंदे यांच्या वतीने सारसूल परिसरातील जांबाचा पाडा या आदिवासी दुर्गम भागामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण या विषयावर प्रबोधन सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. रविवार दिनांक 8 मार्च दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर रेवजीभाई चौधरी तसेच क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सौ सुशीला किसन घाटाळ होत्या. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संस्थापक विष्णू रेवजी चौधरी यांनी आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करत महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक सहभागातून आपली भूमिका अधिक सक्षम करावी असं आवाहन केलं. प्रतिष्ठानचे सचिव नारायण शेंडे यांनी जागतिक महिला दिनाचं महत्त्व आणि समाजातील स्त्री शक्तीचं योगदान यावर प्रकाश टाकलाय. कार्यक्रमामध्ये परिसरातील महिलांचा शाल व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये अंगणवाडी सेविका आणि सौ गुलाबताई सुभाष जंगली, मदतनीस सौ सुशीला किसन घाटाळ, माजी सरपंच सौ राही चिंतामण जंगली, सौ चांदनी मोरे यांच्यासह अन्य महिलांचा गौरव करण्यात आलाय. या प्रसंगी जामचा पाडा आणि सारसूल परिसरातील महिला, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठानचे संस्थापक विष्णू चौधरी, सचिव नारायण गायकवाड, नारायण शेंडे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद अवतार तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना बुंदी, पापडी, केळी आणि सरबतचा अल्पोपहार देण्यात आलाय. नारायण शेंडे यांनी आभार मानले तर कार्यक्रम उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सौरभ कांबडी, पालघर.